तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण ती इन्व्हेस्टमेंट करायची भीती वाटते का? किंवा तुम्हाला असं वाटतं का मार्केट डाऊन गेलं तर आणि मी लमसम इन्व्हेस्टमेंट केली आणि माझा लॉस झाला तर? किंवा रिस्क घ्यायला भीती वाटते का? किंवा तुमच्याकडे एफ-डीमध्ये पैसे असेच पडून आहेत किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये असेच पडून आहेत आणि असं वाटतं की लमसम करायचे पण कुठे आणि कसं करू? आणि व्यवस्थित होईल का? लॉस तर नाही होणार ना? असे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यात असतील ना, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर आज आपण बघणार आहोत एस-टी-पी हे ऑप्शन. सो एस-टी-पी म्हणजेच काय? सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. हा म्युच्युअल फंडमधला एक बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण तुम्हाला रिस्क घ्यायला भीती वाटते किंवा रिस्क अजिबात घ्यायचीच नाही आहे, कमी रिस्क घ्यायची आहे, तर त्या केसमध्ये हा एस-टी-पी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. आता एस-टी-पी म्हणजे काय? हे आपण साध्या सोप्या शब्दात समजून घेऊया. तर एस-टी-पी म्हणजेच काय? जसं एस-टी-पीचा फुल फॉर्म काय? सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजेच काय? की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला काय करायचे पैसे ट्रान्सफर करायचे तर ते कुठे करायचे? तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं म्युच्युअल फंडच्या अशा एका फंडमध्ये जो कमी रिस्कवाला असेल, एकदम लो रिस्कवाला फंड असेल ना, त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जातात. लमसम अमाउंट आहे ना, ती त्याच्यामध्ये टाकली जाते आणि ती एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये ट्रान्सफर केली जाते सिस्टमॅटिकली. म्हणजे मग तुम्ही ती मंथली करू शकतात, वीकली करू शकतात, डेली करू शकतात किंवा क्वार्टरली करू शकतात. हे पूर्णपणे तुमच्यावरती आहे, की तुम्हाला कसं करायचंय. सो तुम्ही काय करू शकतात, एका फंडमधून ती अमाउंट दुसऱ्या फंडमध्ये ट्रान्सफर करू शकतात. सो आता ट्रान्सफर करतात म्हणजेच काय करतो आपण, की जो मेन जो फंड आहे ज्याच्यामध्ये आपण लमसम अमाउंट इन्व्हेस्ट करणार ना, तो फंड आता आपला बेसिकली आहे ना, डेट फंड किंवा लिक्विड फंड असे फंड आपण चूज करतो, ज्याच्यामध्ये लोअर रिस्क असते आणि जास्त भीती नसते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना. आणि मग त्याच्यातून आपण दुसऱ्या फंडमध्ये म्हणजेच जो इक्विटी फंड असतो ना, त्याच्यामध्ये ती अमाउंट ट्रान्सफर केली जाते. फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे ₹6,00,000 आहेत आणि ते मला लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे. तर मी काय करेल, एखादा लिक्विड फंड किंवा डेट फंड चूज करेल आणि त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण ते ₹6,00,000 टाकेल आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला म्हणजे टोटल 12 महिने जर आपण कन्सिडर केले, तर प्रत्येक महिन्याला ₹50,000 हे लिक्विड फंडमधून मी जो इक्विटीचा फंड चूज करेल, मग तो मे बी मल्टी कॅप फंड असेल, फ्लेक्सी कॅप असेल किंवा स्मॉल कॅप फंड असेल, कुठचाही फंड असेल इक्विटीचा, त्याच्यामध्ये ती 50,000 अमाउंट काय होईल, दर महिन्याला ट्रान्सफर होत जाईल आणि वर्षभरामध्ये तुमची पूर्ण इन्व्हेस्टमेंट काय होईल, इक्विटीमध्ये ट्रान्सफर होईल. म्हणजेच काय, की आता मार्केट वाढतंय किंवा मार्केट पडतंय, कुठचीही केस असेल, तुम्हाला रिस्क नाही घ्यायची, तुम्हाला त्या रिस्कमध्ये पडायचंच नाहीये, तर हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण की ह्याच्यामध्ये काय होते, तुमची अमाउंट एव्हरेज पण होते आणि तुमचं अमाउंट कंपाउंडिंग पण होते. तर आता आपण एस-टी-पीचे 3 प्रकार बघूया. तर सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे फिक्स्ड एस-टी-पी. फिक्स्ड एस-टी-पी म्हणजेच काय, की तुम्ही एक आहे ना सर्टन ड्युरेशन डिसाईड करतात, की एवढे-एवढे महिन्यामध्ये माझी एवढी-एवढी अमाउंट जी काय आहे, जसं मी एक्झाम्पल दिलं, की माझी 6,00,000 अमाउंट आहे, ती 12 महिन्यांमध्ये माझी काय झाली पाहिजे, ट्रान्सफर झाली पाहिजे. सो ते तुम्ही काय करता सिस्टममध्ये सेट करतात. सो ती काय झाली फिक्स्ड एस-टी-पी. दुसरं येतं कॅपिटल अप्रिसिएशन एस-टी-पी पण आपण करू शकतो. म्हणजेच काय, की मला एखाद्या फंडमध्ये चांगला प्रॉफिट झाला, तर आपण काय करू शकतो, तो प्रॉफिट एखाद्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण बोलतो ना, प्रॉफिट मला पुन्हा गुंतवायचा, मुद्दल नाही गुंतवायची आहे, तर तो प्रॉफिट पण तुम्ही दुसऱ्या फंडमध्ये ट्रान्सफर करू शकता. किंवा तिसरी एस-टी-पी म्हणजे फ्लेक्सिबल एस-टी-पी. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सिस्टममध्ये सेट नाही करत, तुम्ही मॅन्युअली ठरवतात आणि डिसाईड करतात, की हां, आता मला असं वाटतं, की मार्केट एका चांगल्या लेव्हलला आहे आणि मला इक्विटीमध्ये ट्रान्सफर केले पाहिजे पैसे. सो त्यावेळेस तुम्ही काय करतात, लिक्विड फंडमधून तुमचे पैसे इक्विटीमध्ये ट्रान्सफर करतात. आता ही एस-टी-पी बेस्ट केव्हा आहे? ज्यावेळेस मार्केट हायला असेल आणि तुम्हाला लमसम अमाउंट इन्व्हेस्ट करायची असेल ना, तर त्या केसमध्ये एस-टी-पी खूप इम्पोर्टंट ठरते. कारण की ज्यावेळेस मार्केट लो असतं, तर आपल्याला भीती नसते. आपण इझिली लमसम अमाउंट टाकू शकतो. कारण की आपल्याला माहिती आहे, की पुन्हा ते वरतीच जाणार आहे. पण ज्यावेळेस मार्केट ऑलरेडी हायला आहे आणि आता आपल्याला वाटतं, की मे बी इथून मार्केट डाउन पण येऊ शकतो आणि मग आपल्याला ती रिस्क नाही घ्यायची ना, सो तेव्हा आपण एस-टी-पी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर कन्झर्व्हेटिव्ह इन्व्हेस्टर असाल, की तुम्हाला भीती वाटते मार्केटची किंवा तुम्ही न्यूली इन्व्हेस्टर असाल, म्हणजे न्यूली इक्विटीला एक्सपोज करतात, की इक्विटी काय आहे वगैरे यामध्ये तुम्ही नवीनच येताय, तर त्या केसमध्ये तुम्ही एस-टी-पीचा यूज करून घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कधीही अशी लमसम अमाउंट मिळते, एकदा बोनस मिळतोय किंवा एफ-डी मॅच्युरिटी आहे किंवा अजून कुठून काही पैसे मिळतात आणि तुम्हाला ते मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर त्या केसमध्ये पण तुम्ही एस-टी-पीचा यूज करू शकता. एस-टी-पी करताना टॅक्सेशन खूप इम्पोर्टंट आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फंडमधून विथड्रॉ करतायत आणि ट्रान्सफर करतायत ना, सो जो तुमचा मेन फंड आहे, म्हणजे जो लमसम इन्व्हेस्टमेंट केलेला लिक्विड फंड असेल किंवा डेट फंड असेल ना, त्याला डेट फंडला तुमचं डेट फंडचं टॅक्सेशन लागणार आणि तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये दुसऱ्याकडे ट्रान्सफर करणार ना, तेव्हा तिकडे ती फ्रेश इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्सिडर केली जाते. सो हे 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण काही गोष्टी सोयीस्कर होण्यासाठी किंवा रिस्क कमी होण्यासाठी आणि अकाउंटमधले पैसे, सेव्हिंग्सचे पैसे असेच न जाता लिक्विड फंडमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणून ही तरतूद काढली आहे. पण
त्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं मी सांगितलं, की इथून काय होतं, हे जे तुम्ही जे डेट फंड आहे किंवा लिक्विड फंड आहे, त्याला किंवा तुम्ही तिथे जर इक्विटी फंड चूज केलं, तर त्याला इक्विटीचंच टॅक्सेशन लागणार. का? कारण की ते ॲज अ विथड्रॉवल म्हणून कन्सिडर केलं जाणार. जर तुमचं गोल हे खूप शॉर्ट टर्म असेल, तर एस-टी-पी ही तुमच्यासाठी बेस्ट नाही आहे. कारण की त्याच्यामधून एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये ट्रान्सफर व्हायलाच तुमचं ऑलमोस्ट 1 वर्ष जाणार आणि जर तुमचा गोलच 1 वर्षाचा असेल किंवा 2 वर्षाचं असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही एस-टी-पी अव्हॉइड केलेली बेस्ट आहे. तर आता आपण बघूया, की एस-टी-पीची प्रोसेस एक्झिक्युशन कसं करायचं असतं ते. समजा तुम्हाला एस-टी-पी करायची असेल ना, तर तुम्हाला काय करायला लागतं, तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजे तुमचं जे म्युच्युअल फंड अकाउंट आहे ना, त्याच्यामध्ये फंड असला पाहिजे, तरच ती प्रोसेस तुम्ही करू शकतात. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायला लागेल, एखादा इक्विटी, डेब्ट फंड काय करायला लागेल, चूज करायला लागेल आणि त्याच्यामध्ये ती लमसम अमाउंट टाकावी लागेल. मे बी जस्ट आपण एक्झाम्पल घेतलं ₹6,00,000 तर ते ₹6,00,000 तुम्हाला काय करायला लागतील, त्या लिक्विड फंडमध्ये तरी ॲट टाकावे लागतील किंवा डेब्ट फंड चूज केलं तर डेब्ट फंडमध्ये टाकायला लागेल. ओके. सो इथे हे बरेच सारे फंड्स आहेत. सो ज्याच्यामध्ये ऑलरेडी अमाउंट आहे. ओके. सो इथे मी चूज करते. इथे टाटा लिक्विड फंड जो आहे ना, त्याच्यामध्ये एक सर्टन अमाउंट आहे. आता तीच अमाउंट मी काय करते, टाटा मल्टी कॅप फंड म्हणजे जो इक्विटी फंड आहे, लिक्विड फंडमधून मी काय करते, ह्या इक्विटी फंडमध्ये मला ती काय करायची आहे, ॲड करायची आहे. तर आता इथे बघा, आता इथे हा टाटा लिक्विड फंड आहे, ज्याच्यामध्ये माझी अमाउंट आहे ऑलमोस्ट ₹1,00,000च्या आसपास आहे. तर ती अमाउंट मी काय करू शकते, टाटा मल्टीकॅप फंडमध्ये ट्रान्सफर करू शकते. तर त्याच्यासाठी तुम्हाला इन्स्टॉलमेंट सिलेक्ट करायची असेल, की किती इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला ती ट्रान्सफर करायची आहे. जसं की मी सांगितलं, की आपण काय करतोय 6,00,000ची आपण काय करतोय 12 इन्स्टॉलमेंटमध्ये 50,000, 50,000 प्रमाणे आपण ती काय करतोय ट्रान्सफर करतोय. सो तुम्ही तसं करू शकता. जर तुम्हाला डेली करायची असेल, तर इथे डेली ऑप्शन असतं, मंथली ऑप्शन असतं, क्वार्टरली ऑप्शन असतं किंवा वीकली पण ऑप्शन असतं. सो तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला कुठच्या टाईम फ्रेमनुसार म्हणजे तुमचं ड्युरेशन काय असणार आहे आणि तुमची डेट काय असणार आहे. सो ही फिक्स्ड एस-टी-पीची प्रोसेस आहे. ओके. जी तुम्ही सिस्टममध्ये टाकून ठेवू शकता. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला महिने जर तुम्ही वीकली घेतलं, क्वार्टरली घेतलं, तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्या गोष्टी विचारल्या जातात, की तुमचा डेट काय ठेवायची आहे. क्वार्टरली असेल तर, मंथली असेल तर डेट काय ठेवायची. जर तुमची डेली असेल, तर मग काय तुम्हाला प्रत्येक दिवसाला होणार ट्रान्सफर आणि जर तुमची वीकली असेल, तर मग तुम्हाला कुठच्या डे ठेवायचा मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे कुठचा दिवस ठेवायचा आहे, ते करायचं. सॅटर्डे, संडे काही वेळेस अवेलेबल नसतं. का? कारण की सॅटर्डे, संडे मोस्टली बँक हॉलिडे असतात आणि त्यावेळेस सिस्टममधून पैसे कट होत नाहीत. सो म्हणून सॅटर्डे, संडे नसतं. मग तुम्हाला तुमची अमाउंट सेट करायची, की किती अमाउंट तुम्ही ट्रान्सफर करणार आहात. ओके. सो अशी इथे अमाउंट तुम्ही एक सर्टन अमाउंट तुम्ही सेट करून तुम्हाला काय करायचं असतं, प्रोसीड करायचं असतं. सो अशी एकदम सिंपल प्रोसेस असते. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, की तुम्ही कुठचे फंड चूज करताय आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की तुम्ही जर लिक्विड फंड हा जसं मी एक्झाम्पल दिलंय, की टाटाचा, तर तुम्ही टाटाचा लिक्विड फंड चूज केला, तर ट्रान्सफर करणारा फंड पण हा सेमच ए-एम-सीचा म्हणजे सेम कंपनीचाच असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी जर समजा आदित्य बिर्लाचा लिक्विड फंड चूज केला आणि मी विचार करतेय, की बजाजच्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं, तर तसं ट्रान्सफर होणार नाही. सो तुम्हाला सेम ए-एम-सीच्या अंडरच ते काय करायला लागतं, ट्रान्सफर करायला लागतं. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, की एस-टी-पी म्हणजे काय? ती कोणासाठी आणि कधी बेस्ट असते आणि त्याच्या एक्झिक्युशन प्रोसेस कशी करायची आणि त्याचं टॅक्सेशन कसं असतं. सो या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील असं मी अपेक्षा करते आणि जर तुम्हाला काही क्वेशन्स असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल, तर लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला फायनान्स रिलेटेड, माइंडसेट रिलेटेड, वेल्दी लाईफ रिलेटेड, लाईफ कोचिंग रिलेटेड ज्या काही व्हिडिओज असतील, त्या बघायला मिळतील. सो थँक सो मच.